Cancer Healer Center, a new beginning. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा सुरू. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा ही देशाची जागा असते, मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. किरेन रिजिजूंचं सभागृहात म्हणणं, तर रिजिजू बोलत असताना विरोधक आक्रमक. आज उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया. वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट. विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नाही. वक्फची जमीन घेतलेल्या उद्योगपतींची नावं जाहीर करा. वक्फची संपत्ती उद्योगपतींना घेता येण्यासाठी विधेयक आणलं, संजय राऊतांचा आरोप. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. लोकांनी ती संपत्ती मशिदी आणि दरगाहला दिली. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे, अबू आझमींचा आरोप. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीची शक्यता, तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. म्यानमारच्या भूकंपातील मृत्यूंचा आकडा 2700 वर, मृतांचा आकडा 3000 वर जाण्याची शक्यता. जखमींची संख्या 4500 वर, तर 441 जण बेपत्ता. आयपीएल मध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत. घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यासाठी बंगळुरू सज्ज, तर विजयी लय कायम राखण्यासाठी गुजरात मैदानात उतरणार. Cancer Healer Center, a new beginning.